फायनल आणि अंतिम सामना या ठिकाणी होत आहे. स्पर्धेतील अंतिम सामना. या स्पर्धेसाठी नाणेफेक करीत आहेत आपल्या दिगाशी गावचे ग्रामपंचायत सदस्य मान्य आशिष पाटील साहेब. नाणेफेक होत आहे. फायनल आणि अंतिम सामना. मास्टर वर्सेस मिलन ए. नाणेफेकीचा कौल जात आहे मिलन ए. मास्टर मास्टर या संघाकडून प्रथम फलंदाजी होताना पाहणार होतो आपण. क्षेत्ररक्षण लावून घ्या. एडा भक्त आईचा या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंधार होत मिलन स्पोर्ट्स या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंधार होत आहे. सलामीची जोडी मास्टर क्रिकेट संघाकडून मैदानावर पाठवायची आहे. सलामीची जोडी मास्टर क्रिकेट संघ. सलामी जोडी युवराज आणि कोण आहे गणेश. ज्याप्रमाणे वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा उतरतो. तीच दहशत तोच दराला घेऊन पाहूया युवराज आणि गणेश याची जोडी. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सामनावीर किरण. युवराजाने लगातार 3 षटकार मारले. त्या अमोल मस्कर यांच्या मार्फत 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि फायनलचा मानकरी ठरला मास्टर 11 तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. भाई मानसी भाई पाटील यांच्या मार्फत पंकज भाई यांच्या मार्फत पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. इथे प्रयत्न करायचे आहेत. पंच सामना सुरू करा. अंतिम फायनल सामना. सुरेख गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवर मास्टर क्रिकेट संघाचा हा फलंदाज बाद होताना पंचांचा निर्णय अंतिम राहील. छान आहे पण थोडे छान आहे. रडतोस का वेड्या, लढण्यात छान आहे. लाटाती फुलांची जुलती कमान आहे. उचलून घे हवे तर दुनिया जगणं निरर्थक आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते. कारण सुंदर धबधबा बनायला सुद्धा पाण्याला उंचारून पडावं लागतं. इथे धबधब्यासारखं चमकायचं आहे, पाण्याला उंचारून पडावं लागतं. तसेच इथे प्रणयाला फलंदाजी करावी लागेल. पाहूया आदित्य याचा पुढचा चेंडू. सबमरीन डिलेवरी मॅग्निफिसम चेंडू. कुठलाही फटका मारून देत नाही आदित्य आज आपला नाव या मैदानावर गाजवताना. गणेश पाटील याने 3 मध्ये 3 मारलं 1000 रुपये. एवढं 3 मध्ये 3 ची तुम्ही हे नका करू बक्षिसाचं. त्याने धावा करण्याचं महत्व आहे. 2 भेटला तरी महत्वाच्या संघासाठी. हाफ टाका चेंडू. पाहिजे तसा फायदा घेता आला नाही. कारण बक्षिसाच्या नांद्यावर 6 मारायला जातो माणूस आणि फलंदाज बाद होतो. हे लक्षात असावं प्रत्येकाला. आपला सामना जिंकणे गरजे. इथे 6 धावा पण भरपूर आहेत. कारण गोलंदाज युवराज पाटील आहे इथे. कालच्या दिवसाची आणि आजच्या दिवसाची पुनरावृत्ती करू शकतो तो. आज ती ताकद आहे त्याच्याकडे. 6 धावा सुद्धा भरपूर आहेत. कारण संध्याकाळचं दमट वातावरण आहे हे लक्षात असू दे प्रत्येकाला. आणि चांगला दिवस अटेंड करण्याचा प्रयत्न.
धाव संख्या जाऊन पडली 3 अंकावर. बॉलरसाठी बक्षीस लागला आहे आदित्य यासाठी मानसी स्वप्नीलजी भोयर साहेब यांच्या मार्फत 200 रुपयाचं रोख बक्षीस आदित्य याच्यासाठी. ती गोलंदाजी सर्वांना आवडली असेल तर टाळ्या जरूर व्हाव्या. सबमरीन डिलिव्हरी मॅग्निफिसम अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. गोलंदाज म्हणावं तर असा चाणाक्ष. वेग कमी आहे पण हुशारी जास्त आहे. गुडलेंथला चेंडू ठेवतो आणि थोडासा कट करतो. याला नुसता वेग महत्वाचा नसतो, टप्पा महत्वाचा आहे, लाईन लेन महत्वाची आहे. आणि तो आज दाखवून देताना मोठे पटके येत नाही, कलात्मकता दाखवा. म्हटलंच मगासपासून म्हटलं 4ला विन. आता इथे युवराज पाटीलला दाखवायचा आहे करामत, पराक्रम दाखवायचा आहे. 4च धावा करायच्या आहेत. आज तू या गावासाठी खेळतो, आज या तुझ्या टीमसाठी खेळायचं आहे. मी या टीम मध्ये का खेळतो हे करून दाखवायचं आहे, हे सिद्ध करून दाखवायचं आहे. या टीमचा गणवेश मी का घालतो. आज गावासाठी नाही तर आपल्या टीमच्या इथल्या नावासाठी खेळायचं आहे. दर संडे शनिवार तर गावासाठी चांगलाच परफॉर्मन्स असतो त्याचा. मनापासून सर्व मेहनत करतात, कामधंदा सोडून सर्व आपल्या खिच्यातलं पेट्रोल घालून जातात फक्त गावाच्या नावासाठी. 1 रुपयाचा लाभ लोभ नसतो, फक्त गावाच्या नावासाठी खेळतात. काय कधी काला क्रिकेटचा नसतो, कधी बॅकफुटला जातात, त्यांना प्रोत्साहन द्यायचा असतो. तो कधी सिक्स नाही मारत, विकेट जाते, पण त्याला आपण प्रोत्साहन द्यायचं असतो. प्रत्येक दिवस काय त्याचा नसतो. आज ना उद्या तो खेळणार, कारण वाघ जखमी त्याला आयुष्याला कंटाळत नाही. तो आज ना उद्या उतरतो मैदानात, त्यावेळेस आपला पराक्रम गाजवतो हे लक्षात असू दे. पहिलेच चेंडूवर आदित्याने षटकार मारला तर 500 रुपयाचं रोख बक्षीस स्वप्नील भोईर यांच्या मार्फत, माननीय श्री स्वप्नील भोईर साहेब यांच्या मार्फत. पाहूया भेदक मारा करावा लागेल युवराज पाटीलला. आजचा दिवस नावावर करत असेल तर. आणि इथे मोठा मासा लागेल का गळाला, इथे फसलाय का. आणि मोठा मासा गळाला लागला नाही. इथे क्षेत्ररक्षण महत्वाचं होतं, चांगला झेल होता, चुकीला माफी नाही. 4च धावा करायच्या आहेत. आता 2 तर धावा झाल्या, 2च धावांची आवश्यकता आहे. इथे तुम्हाला साथ दिवायची होती क्षेत्ररक्षकाची. गोलंदाज नुसता गोलंदाजी करून होत नाही. एक ललवा झेल होता, काहीच करायचं नव्हतं, फक्त उभं राहून हात मांडायचे होते. ते हात सुद्धा मांडू शकले नाही क्षेत्ररक्षक. याला गोलंदाज काय करू शकतो. आता 200 आदित्यसाठी पुन्हा एकदा षटकारासाठी लागलाय. माननीय स्वप्नील भोईर यांच्यासाठी युवराज पाटील. पाहूया आज चांगला चेंडू, बॅटची एज घेऊन मागच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचली 3. इथे चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडून, चुकीला माफी नाही. गरीबी में आटा गिला किया है इसने. युवराजने आदित्यची विकेट घेतली तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक माननीय स्वप्नील भोईर यांच्या मार्फत. पाहूया जैसे को तैसा मिला है. फुलर लेनचा चेंडू भिरकावून दिलाय का. चांगला झेल समाप्त केलाय बॅट. म्हटलं ना बक्षिसाचा नाद खोट बेकार असतो. बक्षिसाचा नादापायी झटका मारायला किती मोठा नुकसान झालाय. म्हटलं ना की बक्षिसापायी जाऊ नये, आपला सामना विजय महत्वाचा आहे.
2 मध्ये 1 युवराज पाडेल. ती जर कॅच जर घेतली असती ना क्षेत्ररक्षाने तर यो बोकड नक्की होता, पण आता पण काही पण घडू शकता. युवराज पाडेल आज तुला दाखवायचं आहे गोलंदाजी. जे हसणार आहेत ना त्यांना दाखवून दे काय मी आहे, आणि जे वावा करतात त्यांना तर दाखवायचंच आहे तुला. पाहूया 2 चेंडू 1 धाव. अरे वा, कव्हरच्या क्षेत्रात मॅग्निफिसंट स्ट्रोक. चांगली गोलंदाजी केली होती, चांगली गोलंदाजी. बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डे. आजच्या दिवसातील 26 जानेवारीचा मानकरी ठरतो मिलन. मानसी आपल्यासाठी आज पूर्ण दिवस समालोचन केलं आहे. मानसी योगेश पाटील सर यांचे सहर्ष स्वागत करताना आपल्या गावचे विकी गोतारने एक चांगले खेळाडू आज त्यांनी आपलं नाव मागे थोडं टाकलं खेळामध्ये. चांगली बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डे मिलन बॉयज. जी आस लागली होती सर्वांना